अरे असं का करायला? आपण चाललोय आता. घेऊया बॅग आणि नेऊया पाया पडूया. आपली जर्नी इथून स्टार्ट होते. जाऊया पप्पा चला. नवीन ब्लॉग बघितला नाही मी. ते गेलेलो कसला खतरनाक. हा अबे विचार एक खतरनाक आहे. बघितलं तू? बर बर हा चालते. तू काळजी घ्या. चल रेजत. बर बर चालते काय नाही. हा आणि 100 वॉटचा आहे. नाही नाही दुसरा आहे. ही काय 2 फोन आहेत ना. ही काय चला. हा चला. कुठं? पंढरपूरची वारी. बर आणि ओके चला. चला चला भाऊ. आपण हीच गाडी घेऊन चालू. स्विफ्ट डिझायर. हर टायमाला येते ती. कुठं पण सोडायला येणार आपल्याला. लालू कालू छत्री मागत होतो. चल जाऊन येतो आम्ही. तू घराकडे लक्ष दे थोडंफार. ही बॅग पण ठेव. ठीक आहे बॅग ठेव ना. छत्रीकडे पहिली ती छोटी बॅग पण काढ. हा माझ्याकडे आहे ना. अरे ती ही काढ ना. ही कशाला दाबा लागला. चलो काम करी बॅग मध्ये सोबत आहे ना. त्यांच्यासोबत ना. चल लाल्या. चल ना नितीन मामा. अरे नितीन मामा किती उशीर झाला यार. खाली बटन आहे. अच्छा मग मला ना तुम्ही असं काय नाही. बसते बसते ठेव. झालं सामान एवढंच आहे ना. तुझी बॅग कुठे आहे? ही काय माझी बॅग. पप्पू बसले सगळं. फोन करतो की मावशी. चल बस तिथून. नितीन मामा तिथून बस. तिथून तिथून लय डेंजर आहे कुत्रे लागा. चला तुला बसायला येतं नितीन? एकदम परफेक्ट. चला जोरसे बघ. गणपती बाप्पा. चलो जाऊ जाऊ. चला 9:45 दांडीची प्रॅक्टिस चालू आहे इकडे. कसे धनाधन आदळच्या खड्ड्यात जरी आदळतो बाग तिथे खाली गाडी तुमच्या फोर व्हीलर. कुठलं आपलं हे रोड? घाटकोपर आहे. चल घाटकोपर हवे. आता इथून ना इथून राईट मारत आपल्याला. नाही येताना उद्या ट्रेन अर्ध्या. हे न्यू मुंबई वाशी पनवेल सीएसटी. आता ही सर्कल मारून सीएसटी ला जातं पुरा असं पुढे. आता आपल्याला सरळ जायचंय ना. आता सरळ नवी मुंबई. ओके पनवेल मारून पुढं पण आहेत ना. कचरा खात बनवते. काय कशाच आहे पप्पा का? खात सप्लाय काय बनवते. आजार व्हायचं दुवा आहे. आजारी पडा दुर्वा आहे. नाही म्हणजे वर जातोय म्हणून टेन्शन नाही. वर जाऊ खाली येतं त्याचा अंश. पण हे पूर्ण आहे ना आपल्या माशाचं ते जे आहे ते बनवलं. कमान मंदिरा काय संतोष इकडनंच जाते का या रोडनी?
रस्ता बघ 2 आहेत, एक आयर्लीवरून हा आहे. मग एकच जॉईंट होते ना पण हा पुढे एक जॉईंट, पुढे एक जॉईंट आहे नंतर संतोष जुन्या रोड जाते. जुन्या रोडला जाते. पण ती एक्सप्रेसला गेल्यावर ते खोपोलीवर खाली जाते ती का रे? खोपोली खाली पनवेल पासून खाली आहे ना. आता आपण कुठे आलो? रोडात लागला ना. आता ही पनवेलवाला चाललाय ना रोड, डायरेक्ट पुणा पनवेल. म्हणजे ही रोडचं नाव आहे पनवेलवाला आहे ना. सीपीटी बेलापूर. ओके. पनवेलच्या बाहेर निघलं की चाय पिऊ. एक कॉफी उपासा पण सर्वांचा होता. कळलं बाबा. त्याला जाईल ना सगळं कंपनीला. वाशी टोल आलाय का? हा 100 मीटरच्या. तर जेवढ्या 100 मीटरच्या आतल्या गाड्यात ना सगळं फटाफट सोडणार. मग आता इथं कुठं मार्किंग केली असेल ना त्याने. आहे पुढं थोडं मार्किंग आहे ना, मागे गेले म्हणून ते लोक 5 उघडले बी भाऊ आलाय. काय रे टाइमपास करत. कुठला रोड आला बाबू का? आजच्या कुठले नेरळ नेरळ. दुसरी मॉडेल. अच्छा ती हायब्रिड वाली ना. हायब्रिड अच्छा समजली ती गाडी. अरे पण त्या कसं आहे माहितीये का, तू म्हणजे अर्ध आहे ना त्या हायब्रिड वर चालणार. ड्राईव्ह आहे बाबा. हे पनवेल एक्सप्रेस हायवे चालू झाला. पनवेल लाईट चालू कर. पण आता 10:56 झाले. ओके. अरे आपल्याला निघून आता 1 तास झाला इथं यायला. हा मग आपण 9:45 नाही नाही 10ला निघालो. 2-3 मिनिटं बाकी होतो ना. माझ्याकडे आहे ना टायमिंग. बघ खरंच माप आहे. मी न्यूजला ती समर्थांचा कपडे. टनल जरा मोठा आहे पहिला. डिपेंड मला गाडीचं नाही आवडत पाहिजे. हा विचार पप्पा. खोपोली आहे ना. खपोलीचा टोल नाका. आपण किती किलोमीटर आला असेल मुंबई पासून? आता कम से 514 पकड. किती झालं? 583 आणि 70. 514. 69 किलोमीटर आलो. 69 किलोमीटर. किती तास? खोपोली टोल नाका एक्सप्रेस, मुंबई एक्सप्रेस पुन्हा हवा. किती तासात आलो आपण? आता आपण ह्याला आलो 1.5 तास लागला. अरे 1.5 तास लागला इकडे यायला ना. 1 तास 20 मिनिटं गेले. बरं आहे. तिकडे बी सीएनजी आहे त्या पलीकडे. नितीन मामा तुला कसं वाटलंय? एकदम मजा आली. अजून तर रंग चढला नाही. बोल काय बी बोल. बघा कसला मोठा इकडं. नको तर ब्लॉग मध्ये घेऊ रे. पीक लागलाय पूर्ण आता. पंपावर खूप गर्दी आहे, भरपूर. आता 11:45 झालेत. आता वॉशरूमला जाऊया पहिलं. चला आता वॉशरूम वगैरे केली. आता आपण जाऊया तिकडे. CNG भरतायत आपले. आपण इथून वॉटर बॉटल्स वगैरे काय स्नॅक्स असेल ते घेऊया आणि निघूया. मग थेट नेक्स्ट टाइम आम्ही इथेच घेतलेले इथूनच. तर हे घेतले स्नॅक्स तोपर्यंत खायला. चानातून आम्ही बाटल्या घेतल्या तेवढ्या आपल्याला. आणि आता लागतात ना खायला पियाला, त्यामुळे अजून बघूया काहीतरी घेणं. लेट्स सी. पण इथे मस्त आहे. बेस्ट. हा कुठं दिसते ना? घाट आहे ना. किती बाहेर भारी लाईट लावलेले आहेत. मुंबईच्या बाहेर सीएम ने खरंच आपल्याला घाट लागला ना. घाट सुरू झाला आपला. आता घाट किती किलोमीटरचा घाट आहे? पण ही काय नाही घाट आता नॉर्मल आहे रे. नाही किती किलोमीटर म्हणजे असं घाट आहे? किलोमीटर 7-8 किलोमीटर आहे. खालून जवळ हा 7-8 किलोमीटर. कॅमेरा लावले घाटामध्ये लाईट लावले त्यांनी. हा
घाटातून लाईट लावली. खतरनाक. दोन-तीन चक्र असतात. खाली आहे रोड, एवढं काही जाळ्या लावले त्या डोंगराला, डोंगर पडलं बिडलं तर ते जाळ्याने काय होणार आहे? थांबवत होत ते. आणि ही पडत नाही ना, ती जाळ्या मजबूत असतील ना. पण दगड आहे, दगड पुढं ते सोबतच चालले. ट्रॉफिक जाम झाली, पण आता आपल्याला अर्धा तास तरी लागेल इथून निघायला. पुढे चालत. नको उगा गाडी पुढे जाईल धडक दिशी. पण मजा आहे. घाट आम्ही इकडे रस्ता चुकलो आहे. आम्ही इकडे नॅशनल हायवेला आहे, ते इकडे गेलेत. रस्ता विचारायला आम्ही इकडे हवा उभ्या. माहिती पडलं? पुढे आहे काय? काय म्हणलं? शिरोळ गाव काय म्हणलं? शिरवाटा काय पुढे साताराकडे आलो आपण. म्हणलं नजीक आहे. 650 बाबा चाय प्या. गार लागला यार इथं आहे ना. थंडी आहे ना इथं. हे कोणतं गाव आहे? हे खेड शिवापूर. खेड शिवापूर. हा अरे खेड शिवापूर. या आपण आलो सातारा साईड. खेड शिवापूर ही सातारा साईडला आलं ना. सातारा रोडला आहे. सातारा रोडला आपण इथं चाय प्यायला थांबलोय. चाय पिऊन मग आपण निघूया है ना. मस्त पैकी आता वाजल्यात 2 वाजल्यात. टाइम आहे. ठीक आहे नितीन मामा. उपास आता नको तिकडे नको जाऊ. तू तर बाबा चहा पाव खायला घेऊन आलाय. हा चहा पाव घेऊन आलाय. पाव खात काय खात? हा शुगर चाय आपली. मी काढतो का? घ्या गोड. विदाउट शुगर. कसं चाय टेस्ट करून सांगा. व्हाईट वाली एक नंबर. पाव ऊपर रखेगा ना दिखता है. अभी भी अंडा पाव ऊपर रखो. शेर भी रहता क्या नहीं तेरे पास? क्या था शेर? चालू रोड है. काय मतलब है भाई? आगे रहता है रात दिन को होगा. रात नहीं रहता. 8 बजे. इतका देर धंदा की दुसरे का है ना. आणि थंडी असते रे. भरपूर थंडी. भरपूर म्हणजे भरपूर.
तरी काका हा एक नंबर आहे ना. एक नंबर गावाला आहे रे. नितीन मामा जरा खाली तर आला असता तू. काय म्हणतो? थंडी वाजते. अरे किती गार गार वाटायला लागले. पडली वाटते तिथे. काय पडली? कोणाची पडली माया पाय दोघी मी घालून गेलतो की. बघू आधी पाणी बघू ना. बॉयलर वाटतं बॉयलर. काय आहे बॉयलर आहे रे आपला. बॉयलर. बॉयलर म्हणजे हिट हिट आता डोंबोली स्फोट झालाय का? कार आलाय पाहतो गाडी पडलं बिडलं तर काय होईल? दुसरा नाही का? दुसरा नाही जाईल ना पण गाडी. वाव आम्ही पंढरपूरला पोहोचलोय. दादा इथून किती लांब आहे मंदिर? किती लांब आहे? कुठे दिसलं इथून? नाही लांब आहे. अरे पण मी इधर कसलं खतरनाक झालं यार. वाव मस्त यार. घेऊ मस्त मस्त. ते चौक वाला ना माहिती आहे. आपल्याला रोड दिसला ना काय टेन्शन नाही. लय खूप गर्दी. आज पंढरपूरची यात्रा आहे आणि हे वारकरी चालले आहेत. आज उपवासाचा खूप मोठा दिवस आहे. आज आषाढी एकादशी आहे आणि पप्पू काकांनी उपास धरला आणि अनिकेतने उपास धरला. देव कृपा करो यांची सगळी इच्छा पूर्ण हो. मनोकामना अनिकेत दादाचं लग्न लवकर हो. अनिकेत दादाला मुलगी लवकर भेटू दे. काम नोकरी तीच की नोकरी लवकर होऊ दे. बघा कसे लोक ट्रक घेऊन आले. तुझं काच खोललंय का? अरे मी कन्फ्युज झालो. काचच खोललाय की पण कसला मस्त झालं यार. राम राम. जय रे. महाराष्ट्र लोकांसाठी सगळीकडे वैशिष्ट्य ठेवलेलं आहे रे. लोक सुद्धा इकडेच गन्ना आहे कामबारी. आम्हाला मंदिर पर्यंत जास्त असंच भेटणार आहे. फुल ट्रॉफिक झाले. फुल जॅम. सावकाश मित्रमंडळ. त्याचं काय तर बोललं नितीन मामा. काय म्हटलं नितीन मामा? बोल ना यार.
कसली गेली भेंडी. चला चला, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल. बघा केवढी पार्किंग केलेली आहे. इकडे पार्किंग आहे. ते पब्लिक दर्शन घेऊन आले. टाकायला गाडीमध्ये एकटंच सोडलं वाटतं. येते मामा. रिक्षा फुल गच्च गच्च भरली. चल चल लवकर चल. अरे असं का करायला. साठी किती सोय करून इथे पार्किंगची सोय आहे. इकडे इकडे पाणी, आंघोळ, हातपाय तोंड धुवून इथून जाऊ शकता तुम्ही, है ना. आणि इथं काय केलं मामा. बसा उठायला सोय केलेली आहे. पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. ट्रॉफिक राहते. हा, एक दिवस ऍडजस्ट करायचं. अजून काय. भारी भारी. पण गावचीच पब्लिक जास्त आहे हो. असं टेम्पररी बनवलं वाटतं. काळवीट दिसले नाहीत. 1.5 किलोमीटर आहे ना. आपल्याला मोहोळला निघायचं. सरळ निघायचं. जाऊ देतील ना. काय मला जाऊ देत नाही. आता सरळ जाऊ देतील. काय सांगायचं काय. मोहोळला जायचं सांगा. वाव, हे मंदिर बघ. आहे ना राकाचा. आणि कोण कोणते गेला काय फॉर इंडिया. हा मेन, मला असं वाटतं की मेन एंट्री गेट आहे. वाव. या या. बाथरूमची सोय करून ठेवली आहे. तरी तेव्हा तिकडे ते निळे पिवळे डबे आणून ठेवले लाल कलरचे वॉशरूमचे. परत सेवेला गेलेले आहेत ट्रॉफिक क्लिअर करण्यासाठी, है ना. माणसं धीड झाले ते यार. ऐकत ट्रॉफिक करून ठेवले. बघा ना किती ट्रॉफिक. आता ट्रॉफिक क्लिअर झालं. बापरे, लय जबरदस्त ट्रॉफिक झाले हो. चौकडनं गाड्या आल्या. तर इथे तुम्हाला सोयीसाठी, तुम्हाला आराम करण्यासाठी, जेवण खाण्यासाठी इथे जेवण पण तुम्हाला भेटतं. एवढी चांगली सोय केलेली आहे आणि खूप मोठं बनवलेलं आहे.
किती लोक असतील है ना? छतावर सोलार पॅनल बसवण्यासाठी खूप मोठी सबसिडी मिळते. 1 किलो बॅटरा 30,000 रुपये. 60,000 रुपये. काढावं लागते रे. अरे भाई व्यवस्थित ना. मला बोल ना. हे पकड. मला वाटलं ती 120 रुपयाला काय देतोय. चला दिला आहे ना नाश्त्यासाठी प्रोव्हाइड आहे सगळं इकडे गव्हर्नमेंट तर्फे. चला हे फ्री भेटत उपास सेवा. आली की धडा वाटणार. हे चाय द्यायला हे 4 बोलायला जेवण हे दुकान तुमचंच आहे? वरती किती बर ठीक आहे का असेल तर मला फोन. गाडी ना वजन वाटते. हॅलो इथं चेंज. हॅलो ऑलमोस्ट 5-10 मिनिटांनी घरी. आमच्या घरचं व्ह्यू आहे माझं. हे सगळा पट्टा घ्या. हे जेवढं दिसतंय सगळं आमचं. अडकला ना तिकडं. बरं येतो घरी. हा येतो. इथं ह्या साईडला दाब ना. परत आम्ही आलो इकडेच. परत हे तेच आहेत. परत तेच त्यामुळे नंतर कंटिन्यू करूया.